केला आपण अधिकारी नेमले तिथे म्हणजे आपण सरकारकडे मी मागणी केली होती 18 अधिकारी त्याने मला आता दिले 18 अधिकाऱ्याच्या नियुक्त्या सुद्धा झाल्या म्हणून आता हे प्रकरण टेबलवर राहणार नाही याची दक्षता आपण 100% घेतले आता जॉईन झाले सर्व जिल्ह्याला जॉईन झाले 6 पर्यंत 6 तारखेपर्यंत नाही आता हे प्रकरण राहणारच नाही हो दिले होते कारण तिथे काय माहिती का एक अधिकारी 4 बसतच नव्हतं ही पोरं बिरं जायचे यायचे ते जमत नव्हतं सर दुसरा हा विषय असा आहे की आपल्याला शासनाने आहे ना ओबीसी समाजातील जे पण सगळे नियमित लाभ करण्यात ते होते पण याच्यात काय झालेलं आहे आपल्याला ईबीसीच्या याच्यात फक्त हा जो क्रमांक आहे ह्याच्यात आपण हे पत्र तुम्हाला लगेच कळेल याच्यात सगळं सारांशच दिलं आहे आता रोखणार नाही तर अधिकारी वाढल्यामुळे पण तरी एकदा तुमच्या 100% मी कालच त्याचा रिव्ह्यू घेतला कालच आला त्याचा पोरांचं वाटलं होईल म्हणून त्या पोरांचं सर 1 वर्षाचं म्हणजे ऍक्च्युली 2 वर्ष त्यांचे वाया जाते आता सीईटी देता येणार नाही आणि पूर्ण 1 लाख रुपये 2 लाख रुपये फी थोडं सिरियसच आहे खूप तो म्हणजे 1 महिन्यावर आलाय तुम्ही हा हे राहू द्या समाजाचं जसं झालं आठवले साहेबांकडे गेले सर तुम्ही नियुक्त केले पण हे अंमलबजावणीसाठी थोडी कठोर सूचना दिली तुम्ही की तुम्ही सरकार बदनाम करायला का म्हणून तुम्हाला नेमलंय तर तुम्ही कशाला ठेवताय म्हणा ओबीसी म्हणजे नुसतं मराठा नाही सगळ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे